पट्टी म्हणजे तर धरित्रीने खांद्यावर लिहिलेला पदरच आहे. झाडीपट्टी, झाडीबोली, झाडीपट्टी रंगभूमी आणि त्या भागातील लोकजीवन उर्वरित महाराष्ट्राला अनेक वर्ष माहिती नव्हतं. पूर्व विदर्भाला महाराष्ट्राच्या सांस्कृतिक नकाशावर आणून त्या भागाची प्रतिष्ठा वलयांकित करणारे जे संस्कृती रक्षक आणि संवर्धक आहेत, त्यात माननीय हिरामन लांजे यांचं नाव अग्रक्रमाने आणि कृतज्ञतेनं घ्यावं असाच त्यांच्या कर्तृत्वाचा लौकिक आहे. त्यांच्या कामगिरीचा, लेखनाचा, झाडी चळवळीतील योगदानाचा आणि त्यांच्या प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्वाचा आलेख वाचकांसमोर आणि मराठी माणसासमोर यावा याच परमहेतूनं झाडीरत्न या सन्मान ग्रंथाची निर्मिती करण्यात आली आहे. या निर्मितीचे सूत्रधार, संकल्पनाकार माननीय श्री प्रकाश बाळबुधे, त्यांचे जावाई यांना मी प्रास्ताविकासाठी आमंत्रित करते. विदर्भ गौरव प्रतिष्ठान आणि विवेक प्रकाशन नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सहस्त्र चंद्रदर्शन सोहळ्यानिमित्त श्री हिरामन लांजे रामानंद यांच्या साहित्य सेवेचा वेध घेणाऱ्या झाडीरत्न या सन्मान ग्रंथाचे प्रकाशन आणि सत्कार प्रसंगी आगत्याने उपस्थित असलेले आणि 2 मिनिटापूर्वीच व्यासपीठावर आलेले माझे राजकीय गुरु, सर्वप्रथम आपण सर्वांनी टाळ्यांनी त्यांचं स्वागत करू. रावसाहेब पाटील दानवे. दानवे साहेबांबद्दल बोलायचं झालं तर त्यांना सर्वजण मराठवाड्यामध्ये पालकत्व या अर्थाने दादा म्हणतात आणि मराठवाडा 2 गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. नाथसागराची खोली आणि रावसाहेबांची बोली यासाठी, या म्हणीसाठी मराठवाडा फेमस आहे. त्यामुळे तुमच्या लक्षात आलं असेल की या कार्यक्रमाचं औचित्य साधून जे एका बोलीभाषेचं सतत समर्पित काम करणाऱ्या व्यक्तीचा सन्मान ज्या आज होत आहे आणि त्यासाठी खास करून आपण जे विशेष अतिथी इथे आपण बोलवलेलं आहे त्यामध्ये आमचे दानवे साहेब आहेत. परवाच आम्ही औरंगाबादच्या एका कार्यक्रमात होतो तेव्हा लोकमतचे सर्वेसर्वा राजेंद्रबाबू दरडा हे सुद्धा बोलले दादांच्या सन्मानार्थ की महाराष्ट्रामधील एकमेव नेता ज्याच्या भाषणासाठी तिकीट काढून जाता येईल किंवा तिकीट लावता येईल अशा प्रकारची दादांची वक्तृत्व कला आहे. आणि याचं जो राज आहे, त्या कलेचं सिक्रेट आहे त्यांची जी त्या मराठवाड्याची बोलीभाषा आहे. आणि बोलीभाषा ती कुठे गेले तरी त्यांच्या त्या बोलीभाषेचा पूर्ण वापर करतात. चायनाला गेलेलं त्यांचं एक अतिशय सुंदर भाषण आहे की ज्या लोकांमध्ये आपण जातो तिथली ही भाषा बोलायला पाहिजे. आणि त्यांनी एक गंमत सांगितलेलं आहे, त्यांचं यूट्यूबवर तुम्हाला आश्चर्य वाटेल 37 लाख व्ह्यूअर्स असलेलं एक त्यांचा व्हिडिओ आहे की हाऊ मच या 2 फक्त इंग्रजी शब्दांनीसुद्धा त्यांनी चायना टूर केलेला आहे. असे आमच्या सर्वांचे पालक, कुटुंब प्रमुख आपल्यात उपस्थित झाले, त्यांचं मी मनापासून स्वागत करतो. दुसरे विशेष अतिथी आणि सुप्रसिद्ध अभिनेते मोहनजी जोशी आपल्यात व्यासपीठावर उपस्थित झालेले आहेत. इतकी मोठी व्यक्ती यांना आमच्या झाडीपट्टी रंगभूमीचे आकर्षण आहे, जिला 140 वर्षाचा इतिहास आहे. मोहनजी दरवर्षी दिवाळीनंतर आमच्या पूर्व विदर्भात ज्या नाटक संस्कृती आहे त्यामध्ये 1.5-2 कधीकधी 3 महिने रोज फिरतात, रात्र नाटक करतात. त्याच्यामुळे आमच्या आयोजन समितीने असा विचार केला की मोहनजी जोशींपेक्षा दुसरा व्यक्ती या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून मिळूच शकत नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे देऊळबंद सिनेमातील स्वामी समर्थ आमच्या हिरामनजींना आशीर्वाद देण्यासाठी ते प्रत्यक्षात उपस्थित झालेले आहेत. तिसरे विशेष अतिथी
आहेत डॉक्टर हेमंत खडके. डॉक्टर हेमंतजी हे आमचे काका तेतराजी कापगते यांचे स्कूलमेट बॅचमेट आहेत. त्यांचं साहित्यिक प्रवास सोबतच झालेला आहे आणि मला आश्चर्य वाटतं ते पेशाने इंजिनियर आहेत पण साहित्यिक झालेले आहेत. तीर्थराज काकासुद्धा इंजिनियर आहेत पण साहित्यिक झालेले आहेत. या दोघांचा प्रवास सारखा झाला आणि दोघांनाही आमचे ससुरजी हिरामनजी लांजे यांचा आशीर्वाद लाभलेला आहे, मार्गदर्शन लाभलेलं आहे. त्यामुळे हिरामनजीची जेवढीही काव्यनिर्मिती आहे त्याबद्दल इत्तंभूत माहिती हेमंतजीला असल्यामुळे त्यांना विशेष त्यांच्या हिरामनजीच्या साहित्यिक कार्यावर बोलण्यासाठी त्यांना आपण इथं आमंत्रित केलेलं आहे. आयोजन समितीचे अध्यक्ष डॉक्टर उपेंद्रजी कोठेकर माझे संघटनात्मक गुरु आहेत, मार्गदर्शक आहेत. आणि गिरीशजी गांधी जे आपले अध्यक्ष विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष आहेत. यांच्याविषयी सांगायचं झालं तर आमच्या आई सासूबाई मागच्या याच वर्षामध्ये 13 जानेवारीला अल्पशा आजाराने त्यांचं निधन झालं आणि त्या गेल्यानंतर हिरामनजी फार व्यथित झाले होते. त्यामुळे माझ्या असं मनात आलं की यावर्षी ते 80 वर्षाचे होणार आहेत आणि लगेचच ते 81व्या वर्षी पदार्पण केल्यानंतर होतील तर एखादा आपल्याला सोहळा करता येईल का, जेणेकरून त्यांना जीवनात काहीतरी उत्साह वाटावा म्हणून. अशा प्रकारे कल्पना आल्यानंतर आम्ही छोट्या छोट्या कारणासाठी ज्यांच्याकडे जातो असे माझे मार्गदर्शक उपेंद्रजींकडे गेलो आणि त्यांच्याकडे इच्छा व्यक्त केली की उपेंद्रजी की आपल्याला एक कार्यक्रम असा करता येईल का शस्त्र चंद्रदर्शन सोहळ्याचा. त्यांनी किंचितही वेळ न गमावता 1 मिनिटात फोन केला. कुणाला केला असेल तर गिरीश भाऊंना केला आणि गिरीश भाऊंना सांगितलं की आमच्या पक्षामध्ये अमुक अमुक काम करतात, त्यांचे सासऱ्यांचा एक कार्यक्रम घ्यायचा आहे, असं करता येईल का. गिरीजींनी सांगितलं मी त्यांच्या सासऱ्यांना चांगला ओळखतो, त्यांना घेऊन माझ्याकडे पाठवा, आपण नक्की करू, काही प्रॉब्लेम येणार नाही. मग लगेचच वनराईच्या कार्यालयामध्ये हिरामनजींना सोबत घेऊन गेलो आणि हिरामनजीबद्दल त्यांची आस्था, विचारपूस, त्यांचं स्वागत बघून मी अचंबित झालो. गिरीजींनी मला विचारलं तुझ्या डोक्यात काय आहे. मी म्हटलं यांचा एक कार्यक्रम चांगला करूया आणि समग्र हिरामन लांजे अशा प्रकारचा एक ग्रंथ आपण प्रकाशित करायला हवा, जेणेकरून येणाऱ्या पिढीला यांनी केलेल्या कार्याची माहिती होईल. गिरीजींनी बघता बघता लगेच त्यांच्या PAला सांगून एक माझ्यासमोरच नितीनजींना पत्र ड्राफ्ट केलं आणि 2 मिनटात समोर पण आलं नितीनजीची डेट घेऊया. अनफॉर्च्युनेटली दुर्दैवाने नितीनजीचा नागपूरमध्येच याच वेळी आज कार्यक्रम असल्यामुळे त्यांनी ते डेट देऊ शकले नाही. त्यांनी सांगितलं की कार्यक्रम आपण वनराईत करू. लगेच दुसरा फोन वनराईला. तिसरं सांगितलं की या पुस्तकाचं जे तुम्ही करणार सोविनियर हे विवेक रानडेच करतील. विवेक रानडेंनी तिसरा फोन केला. अशा प्रकारे भाऊंचं काम बघून मी अचंबित झालो. पण नंतर मला भाऊंनी सांगितले बघा की 1993मध्ये मराठी रंगभूमी तिचा उगम आणि विकास या पुस्तकाचं प्रकाशन मी माझ्या स्वतःच्या हाताने केलेलं आहे. त्यामुळे हिरामनजीविषयी मला तुम्ही जास्त सांगायची गरज नाही. थोडक्यात त्यांना सांगायचं होतं की ज्या कॉलेजमध्ये तू विद्यार्थी आहेस त्याचा मी ऑलरेडी प्रिन्सिपल आहे. गिरीशजीबद्दल भावना आमच्याकडे गिरीशजी म्हणजे आमचे राजेश्रेय आम्हाला ज्या झाडीबोलीला प्राप्त झालेले आहेत असे गिरीश भाऊ आहेत. ते तिरोळ्यालासुद्धा झाडीबोलीच्या संमेलनाला त्यांनी हजेरी लावलेली आहेत. 1990पासून तर 26पर्यंत झाडीबोलीचे जेवढे कार्यक्रम झालेले आहेत किंवा जे साहित्यिक झालेले आहेत त्यांना सगळी मदत पोहोचवणे, त्यांना कार्यक्रम आखणे हे सगळं कार्य गिरीश भाऊंच्या अध्यक्षतेमध्ये झालेलं आहे. त्यामुळे आमच्या या समितीचे खरे मार्गदर्शक गिरीजीच आहेत. तिसरा महत्त्वाचा मुद्दा याच्यात होता की हे करायचं कसं. कारण प्रकाशित करायचं पुस्तक म्हणजे एक मोठं काम आहे आणि हे करणार कोण. आणि आमच्याकडे एकमेव उपाय म्हणजे डॉक्टर तीर्थराज कापगते. तीर्थराज कापगतेंकडे गेलो. काकांना म्हटलं काका अशी अशी कल्पना आहे
अनेक लोकांशी बोललो, अनेक लोकांच्या भावना अशा होत्या की हिरामनजीचं कार्य खूप मोठं आहे, त्यांना जो न्याय मिळाला पाहिजे होता, जी त्यांनी झाडीबोलीची चळवळ सुरू केली, आणि त्यामुळे हे तुम्ही जे म्हणताय ते खरोखरच एक चांगल्या ग्रंथरूपात हे प्रकाशित व्हायला पाहिजे. मग तीर्थराज काकांकडे ही सगळी जबाबदारी दिली. हिरामनजींनी त्यांच्या आयुष्यामध्ये 28 पुस्तकांचं प्रकाशन केलेलं आहे, अनेक त्यांचे लेख आलेले आहेत. मग 28 पुस्तकांचं वर्गीकरण करणं, नाट्य वेगळं, लेखन वेगळं, कविता वेगळ्या, हिंदी कविता वेगळ्या, अशा प्रकारचं मोठं कार्य तीर्थराज काकांनी केलं. आणि 6 लेखकांकडनं त्याच्यावरची त्यांची प्रतिक्रिया लिहून घेणं ते केलं, आणि इमाने इतबारे त्यांनी त्याचं संकलन केलं, एडिटिंग केलं. तर याच्याबद्दल तीर्थराज काकांबद्दल मी असं ऐकलं नाही, मी वाचलेलं असं होतं की कवी ग्रेस जेव्हा जेव्हा कविता करायचे त्यांचे रायटर कोण जर असेल तर तीर्थराज कापगते होते. त्यांचं एकदा टाळ्याने आपण स्वागत करूया. त्यांच्याविषयी कवी ग्रेसांनी असं लिहिलेलं आहे, माझ्या निर्मिती शीतलतेचा तथाकथित आविष्कार जसाच्या तसा तशाच शब्दात श्री तीर्थराज कापगते यांनी निष्ठापूर्वक लिहून घेतला. माझ्या निर्मिती प्रक्रियेच्या सर्व चढ उतारांचे मानसिक ताण त्यांनी वर्षभर जोपासलेत. सृजनशील लेखक आणि त्याचा स्वयंपूर्ण लेखनिक यांच्यातील हा अनुबंध मला जितका नवा तितकाच मोलाचाही वाटतो. आणि हाच अनुभव मला आला, कारण याच्यात अनेक प्रॉब्लेम येतात की आम्ही लेखकाला पुस्तक दिली, पुस्तक मिळाले नाही, पुस्तक लिहून पाठवलेले आहेत, काही पोर्शन गायब झालेलं आहे, काही चेंज करायचं आहे. पण तीर्थराज कापगतेंनी अत्यंत पेशन्स ठेवून त्याचं एडिटिंग करणं आणि हे सगळं त्यांनी कार्य केलं. त्याबद्दल तीर्थराज काकांचे आम्ही ऋणात राहू इच्छितो. आणि शेवटचं म्हणजे याच्यामध्ये कलाकृतीचा आविष्कार जोपर्यंत आपण पुस्तकरूपी पब्लिश करत नाही तोपर्यंत होत नाही. आणि गिरीश भाऊंनी आमचं काम सोपं करून दिलं होतं. विवेकजी रानडेचं नाव घेऊन विवेककडे गेलो. योगायोगाने तुम्हाला सांगतो, विवेक हा माझा धरमपेठ शाळेतील वर्गमित्र आहे. विवेकला जेव्हा मी सांगितलं हे माझ्या सासऱ्यांचं काम आहे, चटकन विवेकने सांगितलं. फक्त आमच्याकडे 1 महिना होता, पण 1 महिन्यामध्ये विवेकनी सुंदर हे कार्य केलं. अगदी त्याचं संकलन, मुखपृष्ठ, त्याच्यातली मांडणी, त्याच्यातले फोटो, त्याच्यातले मेमेंटो नंतर कसे बनवायचे, अशा पद्धतीचं अतिशय चांगलं कार्य आपल्या विवेक रानडे आणि त्यांच्या टीमने केलं. त्याबद्दल विवेक रानडे यांचंसुद्धा मी खूप खूप आभारी आहे. त्यांच्यासाठी सुद्धा टाळ्या व्हायला पाहिजे. या कार्यक्रमाचा उद्देश, हिरामनजींच्या कार्यक्रमाचा किंवा पुस्तक पब्लिश करण्याचा असा उद्देश असा आहे की मी केवळ त्यांचा जावई आहे म्हणून असा अजिबात नाही. मी योगायोगाने त्यांचा जावई आहे. आणि गिरीश भाऊ नेहमी मला म्हणतात की पहिला जावई बघितला की सासऱ्यांची एवढा सेवा करतो. गिरीश भाऊ आपल्याला सांगू इच्छितो, मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे आणि आमचं असं धोरण आहे, कुटुंब वसुधैव कुटुंबकम. म्हणजे आम्ही पूर्ण आमच्या पृथ्वीला सगळ्या कुटुंब मानतो. आणि सासरकडची फॅमिली तर ही एक्सटेंडेड फॅमिली असते. आणि इंग्लिशमध्ये ज्याला फादर इन लॉ म्हणतात, म्हणजे कायद्याने ते माझे वडील आहेत. खरं तर ते एन्फोर्सेबल इन लॉसुद्धा होऊ शकतं. मुलांनी एखाद वेळ वडिलांचं केलं नाही तर चालेल, पण हे जावयानी सासऱ्याचं प्रेम सहकार्य हे करावंच लागतं. या भावनेतून हे आम्ही कार्य केलेलं आहे. दुसरं साहित्याबद्दल, यांच्याबद्दल ही एक अशी कल्पना आमच्यात होती की त्यांच्या साहित्याचा गौरव करताना पुढच्या पिढीपर्यंत यांनी जे साहित्यामध्ये काम केलेलं आहे ते जायला हवं, एक डॉक्युमेंटेशन तयार व्हावं, यासाठीचा हा आमचा प्रयत्न होता. माझं लग्न झाल्यानंतर कल्पनाशी मी एका फॅमिलीमध्ये बघितलं की अरे आपल्या कुटुंबातच एक बहुआयामी माणूस काहीतरी लिखाण करतो. म्हणून मी पहिले उत्सुकतेने त्यांचं वाचन केलं. वाचन केल्यानंतर मला त्याच्यात गांभीर्यता वाटली आणि जेव्हा मी वाचायला लागलो हे अति पलीकडच्या लेवलचं त्यांचं लिखाण होतं. मी आपल्याला एक अनुभव सांगू इच्छितो. मी जेव्हा 8वीपासून धरमपेठ शाळेमध्ये शिकायला आलो तेव्हा एक मराठी शिकवणारी आमची मॅडम होती, परचुरे मॅडम. मला एक लेख लिहायला लावलं होतं, निबंध लिहायला लावला होता, आठवडी बाजार.
तर आठवडी बाजारमधला असा मी रंगून निबंध लिहिला होता, पण त्याच्यातले सर्व शब्द हे झाडीबोलीतले होते. की मी माझ्या मोठ्या भावासोबत बाजाराला गेलो, तिने मला विचारलं, त्याने मोठ्या की मोठ्या? तिथे गेल्यानंतर मामा मिळाला, त्यांनी सांगितलं जिवंत माणसाला भेट म्हणतात, मिळणे नाही, तो चुकीचं लिहिलं. मग आम्हाला भाज्या काही लिहून दिल्या होत्या, आम्ही केले होते की आम्हाला भाजी भेटली नाही, भाजी ही मिळाली होते, भेट होत नाही. अशा अनेक गोष्टी त्यांनी त्यावेळेस सांगितल्या. मला खूप रागावल्या त्या, आणि मला असं वाटलं की अरे आपण किती बुद्ध माणूस आहे, आपल्याला काहीच येत नाही. कदाचित त्या काळामध्ये हिरामंजी लांजींचं हे पुस्तक असतं किंवा हरिश्चंद्र बोरकरांचं पुस्तक असतं तर त्यांना मी दाखवलं असतं की भाषा ही पुणेकरांनी जे 15 लोकांनी बनवून जी प्रमाणित भाषा केली आणि आम्हाला वाचायला लावली, ती काही भाषा नाही आहे. ही आपली बोली भाषासुद्धा ही खरी भाषा राहू शकते. आणि मी तर असं म्हणेल, प्रमाणित भाषा ही 3 गोष्टीसाठी वापरल्या जाते. एक बोलण्यासाठी, दुसरं माणसं जोडण्यासाठी, आणि तिसरं माणसं तोडण्यासाठी. पण ही बोली भाषा फक्त माणसं जोडण्यासाठी बोलली जाते किंवा वापरली जाते. एवढी सुरेख आणि सुंदर भाषा असते. आमच्याकडे झाडीबोली तुम्ही गेलात तर मुलाला किंवा आपल्या मुलाच्या वयाच्या एखाद्या माणसाला बापू म्हणून म्हणतात. ज्या बापूंनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले कर्तृत्व काही न करता त्याला बापू म्हणतात. आणि बापू म्हणून हाक मारतात, बापू म्हणून एखादं काम सांगतात. किती प्रेमळपणा असतो त्या बापूचं. हे काव्य, हे काम हिरामंजी लांजींनी केलं आणि मला खूप आकर्षित वाटलं. दुसरं महत्त्वाचं म्हणजे ते ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये RDX बनवायचे, ज्याच्यापासून ॲटम बॉम्ब बनतात. अशा सायन्सच्या विद्यार्थ्यांनी जेव्हा साहित्याची गोळवा करून जेव्हा असं एवढं साहित्य निर्माण केलं, त्याबद्दलची सुद्धा मला कुतूहलता वाटली. आणि तिसरं म्हणतात म्हणजे कवी, हे मी बघितलं, कवी साहित्यिक फार एकांगी असतात, फॅमिलीकडे अजिबात लक्ष देत नाही. पण ते एवढे कुटुंब वत्सल आहेत की मोठ्या मुलाला हार्ट सर्जन केलं, दुसऱ्या मुलीलासुद्धा चांगलं ग्रॅज्युएट केलं, आणि माझ्यासारखा एक चांगला त्यांना जावई मिळाला. 2 नंबरच्या मुलीला डॉक्टर केलं, तो पण डॉक्टर झाला. त्यामुळे साहित्याकडे करताना, त्यांचं कॉलेजसुद्धा करताना त्यांनी साहित्याची वेळ लावली. त्यामुळे मला त्यांचं हे सगळं चारित्र्य एवढं आकर्षण पावलं की म्हटलं यांचं कार्य पुढच्या जनरेशनमध्ये हे जायलाच पाहिजे. म्हणून हा छोटासा झाडी रत्न नावाचा डॉक्युमेंटेशन करून ग्रंथरूपी आपल्या सेवेत सादर करतो आहे, जेणेकरून दुसऱ्या जनरेशनला यांचं कार्य आपल्याला दिसावं. आणि एवढ्या मोठ्या संख्येने आपण इथं आलात, त्यामुळे खरं तर हे संशोधन करणं, याचं बारीक गोष्ट लिहून काढणं फारच कठीण असतं. मी प्रशासकीय सेवेत होतो, अनेक काम करत होतो, परंतु आम्हाला कधी असं साहित्याबद्दल लिहावं, लेखन करावं कधी वाटलं नाही, कारण खूपच किचकट काम आहे. त्यांच्या एक कविता फारच, म्हणजे ते नास्तिक आहेत. त्यांच्या 2 कविता मी थोडक्यात सांगू इच्छितो आपल्याला. त्यांनी एक कविता लिहिलेली आहे, भूक माणसाला खाय. देव देवळात राहे, त्याला दुनेचे काय, त्याचे दगडाचे पाय, मन दगडाचे आहे. देव हालेना जागचा, देव एका जागी राहे. फक्त संकटे झेलती, देव दुरुनिया पाहे. दगडात 2 खाचा, त्यात बसविल्या काचा. देव टकामका पाहे, देवा दिसणार काय. त्याचे पोट दगडाचे, देव खाणार ते काय. भाव पुढ्यात देवाच्या, भूक माणसाला खाय. किती सुंदर कविता आहे. माणसं इथे उपाशी मरतात आणि आपण देवालयात जाऊन त्याच्यावर कितीतरी पैसे खर्च करतो किंवा अंधश्रद्धेतून ही निर्माण झालेली कविता. एक दुसरी छान कविता त्यांची अशी आहे, हे खरं तर मी वाचायला नको पण वाचतो. मंदिर तोडणारे, मस्जिद बांधणारे, होते सारेच ते हा देश तोडणारे. मस्जिद पाडणारे, मंदिर बांधणारे, ही कसामी म्हणजे हा देश जोडणारे. हे BJP म्हणून मी याचा निषेध करतो. मंदिर पाडण्याचे त्यांनी दिले पुरावे, मस्जिद पाडण्याचे ताजेच हे ते पुरावे. धर्मांध पामरांची इतिहास साक्ष देतो, सत्तांध होऊन एका आम्ही ते करावे. हे द्वैत एकदाचे मिटून एक व्हावे, अद्वैत साधुनिया मानव्य आचरावे. म्हणजे मधल्या काळामध्ये मोदींना एकदा प्रश्न विचारलं होतं आमच्या सरसंघचालकांनी की आता राम मंदिर झालं, आता पुढची कुठली मस्जिद पाडून तुम्ही मंदिर बनवणार. तर
भागवतजींनी त्यांना सांगितलं होतं, प्रत्येक मस्जिदीची निर्मिती हे मंदिर पाडूनच केलेली आहे. याचा अर्थ सगळे मंदिरं पाडून मस्जिदी पाडून आपण आता मंदिरच बनवायला पाहिजे असं नव्हे. एक आम्ही मॉडेल स्वरूपात केलेलं आहे, तिथं रामाची आमची श्रद्धा होती. याचाच अर्थ असा आहे की मंदिरं बांधून किंवा दुसरी पूजापाठ करून अंधश्रद्धा करून हे मानवाचे काही प्रश्न सुटत नसतात. मानवाचे प्रश्न हे वेगळे आहेत आणि त्या पद्धतीने सुद्धा हे सुटायला पाहिजेत. या पद्धतीचा त्यांचा सायंटिफिक दृष्टिकोन असलेला हा कवी माझे जरी सासरे असले तरी म्हणून मला हा आवडतो. आणि आम्ही त्यांनी प्रेमाने विक्रम गोखले असं म्हणतो. त्यांचे हँडसम पर्सनॅलिटी बघून नेहमी एव्हरग्रीन आहेत. त्यांचे सहस्त्र दर्शन काय आपल्या कार्यक्रमाचं सहस्त्रचंद्र दर्शन, मी AIला विचारलं की सहस्त्रचंद्र दर्शनामध्ये सूर्य किती उगवतो. त्यांनी खूप सुंदर उदाहरण दिलं. डॉक्टर साहेब, हा अतिशय रंजक प्रश्न मला पहिल्यांदाच कोणी विचारला की माणसाच्या आयुष्यामध्ये 80व्या आयुष्यामध्ये 1000दा पौर्णिमेचं दर्शन होतं, पण 29,700 वेळा सूर्याचं दर्शन होतं. आणि त्यामुळे हिरामनजींनी एवढे उन्हाळे बघितलेले आहेत, ऊन सोसलेले आहे आणि तेवढेच पावसाळेसुद्धा सोसलेले आहेत. आणि यांच्या अथक परिश्रमातून हे यांचं साहित्य निर्मित झालेलं आहे. या सुंदर कार्यक्रमाला त्यांच्यावर प्रेम करणारे साहित्यिक आलेले आहेत, त्यांचे मित्र आलेले आहेत, कुटुंबीय आलेले आहेत, आप्ता आलेले आहेत. मी सर्वांचं स्वागत करतो आणि माझं लांबलेलं भाषण थांबवतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद सर. आमच्या विदर्भात